इराणकडून अखेर सुप्रीम लीडरची घोषणा। खामेनींचा मुलगा मोज्तबा खामेनी इराणचे नवे सुप्रीम लीडर। मोज्तबा यांची निवड झाल्यानंतर इस्रायलवर 2 मिसाईल देखील डागल्या, इराणी मीडियाचा दावा। कच्च्या तेलाची किंमत सध्या प्रति बॅरल $100च्या वर। इराण अमेरिका युद्धामुळे उत्पादन आणि वाहतुकीत अडचणी, युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ। इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा नाश झाल्यावर तेलाच्या किंमती कमी होणार। डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। होर्मुझ स्ट्रेटच्या मार्गाने येणारं इंधन बाधित झाल्यानं तेल वाहतूक कोलमडली। पश्चिम आशियातील तणावाचा रशियाला फायदा होण्याची चिन्ह। किंमती वाढल्यानं रशियाकडे कच्च्या तेलाची मागणी वाढणार। अनेक देश रशियाकडून तेल खरेदीच्या तयारीत। इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः बंद। स्ट्रेट बंद झाल्याने 1973 नंतरची सर्वात मोठी नाकाबंदी। 20 मिलियन बॅरल तेलाचं उत्पादन ठप्प। अमेरिकेवर परिणाम। भारत आपल्या ऊर्जेची गरज आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध। युद्धावर एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन। 4 मार्चला इराणी जहाजाला आश्रय दिल्याची देखील दिली माहिती। इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये इराणचे हल्ले। मिसाईल हल्ल्यांनी पुन्हा तेल अवीव हादरलं। हल्ल्यानंतर परिसरात धुराचे लोट। युद्धादरम्यान इस्रायलमधील सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय केल्याचा दावा। नुकसानीची माहिती किंवा फुटेज इराणमध्ये पोहोचू नये यासाठी सीसीटीव्ही नष्ट केल्याची चर्चा। कुवेत शहरातील सामाजिक सुरक्षा इमारतीत इराणचा भीषण हल्ला। हल्ल्यानंतर इमारतीत मोठी आग। यंत्रणा अलर्टवरती। अमेरिकेच्या युद्धनौका लढाऊ विमानं। उत्तर कोरियाच्या वेशीवर अमेरिका आणि दक्षिण कोरियाकडून संयुक्त युद्ध सराव। उत्तर कोरियाच्या सीमेवर तणाव वाढल्यानं युद्धाचं सावट। प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागतीये। भारत अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय। संजय राऊतांची टीका। तर पवार गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांनी देशभक्तीचे धडे देऊ नये, नवनाथ बन यांचं उत्तर। बीएसआर कंपनी मालक व्हीके सिंगची सीआयडीकडून सलग 3 दिवस चौकशी। अजित पवारांच्या अपघात प्रकरणामध्ये माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करा। व्हीके सिंगचं वक्तव्य। बीएसआरची विमानं सुस्थितीत असल्याचाही केला दावा। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत असतील। संजय राऊतांचं विधान। विधान परिषदेसंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल। शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया समोर। मनसेच्या वर्धापन दिनी आता राज ठाकरे यांच्याकडून रायगडावरती शिवरायांना अभिवादन। किल्ल्याच्या पायथ्याशी 20व्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन। राज ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांच्या पुढे। भातसानगर या ठिकाणी 43 अंश इतक्या विक्रमी तापमानाची नोंद। पैठण नगरी ही वारकऱ्यांनी गजबजली। संत एकनाथांच्या नाथषष्ठीला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात। गोदावरी नदीच्या तीरावरती वैष्णवांचा मेळा। लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावावेळी विरोधकांचा गोंधळ। गदारोळानंतर कामकाज 3 वाजेपर्यंत स्थगित। अध्यक्ष ओम बिर्लांकडून पक्षपाती भूमिका। विरोधकांचा आरोप। न्यूझीलंडला 96 धावांनी नमवत भारतानं सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला। 3 वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिलाच संघ। 2007 आणि 2024 नंतर भारत पुन्हा एकदा विश्वविजेता। भारताच्या विजयानंतर मिरजेमध्ये जल्लोषादरम्यान हुल्लडबाजी। पोलिसांनी लाठीमार करत हुल्लडबाजांना पिटाळून लावलं। परिसरात काही काळ तणाव।